नमस्कार. भारतशक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभरात साजरा होत असतानाच दुसरीकडे हिंद महासागरामध्ये भारतीय नौदलाची एक विशिष्ट कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. काय होती ही कामगिरी किंवा या कामगिरीचा दूरगामी परिणाम नेमका कसा होणार आहे याबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहे. नितीन सर, आजच्याही भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद आराधना. योग दिवस जग मनवतं, पण भारतीय नौदलाने काय काय कामगिरी केली त्याच्या बाबतीत आज आपण जरा चर्चा करूया. सर, या दिवसाचं निमित्त साधून साधारणपणाने इंडियन ओशन रिजन ज्याला आपण म्हणतो, तर मलाक्का स्टेटपासून ते इकडे सामुद्री धुनीपर्यंत आपल्याला एक मोठा प्रवास भारतीय नौदलाचा बघायला मिळाला होता. वेगवेगळ्या ठिकाणी 19 भारतीय नौका त्यावेळेला त्यांनी डिप्लॉय केलेल्या होत्या. याच्या मागचं नेमकं कारण काय होतं? फक्त योग दिन सेलिब्रेट करणं एवढंच कारण होतं का त्याच्या मागेही काही कारणं होती? नाही, योग दिनाचं निमित्त होतं जसं मी म्हटलं, पण काय आहे की भारतीय नौदल गेल्या कित्येक वर्ष मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट म्हणून एक नवीन त्यांनी आपली एक योजना आखलेली आहे गेल्या 5-6 वर्षात. आणि त्याच्यामध्ये भारतीय नौदलाची जहाजं जी असतात ती वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी आणि काही काही बंदर जी आहेत तिथली आफ्रिकेमधली किंवा मिडल ईस्ट मधली म्हणजे खाडीच्या देशांमध्ये तिथे जाऊन आपला भारताचा प्रेझेन्स दाखवणं किंवा भारताच्या नौदलाचं एक झेंडा तिथे गाडणं म्हणण्यापेक्षा झेंडा दाखवणं याच्यावरती पुष्कळ भर दिला गेलेला आहे गेल्या 5-6 वर्षात. आणि त्या अनुषंगाने 21 जूनच्या दिवशी साधारण 3,500 नौसैनिक आणि ऑफिसर्स या 19 वेगवेगळ्या जहाजांवरती त्यांनी योग दिवस साजरा केला. आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे ते लोक होते तिथल्या लोकल लोकांना त्याच्यात सामील केलं. तर हे झालं एक त्याच्यातलं एक उद्देश. दुसरा उद्देश असा की त्या निमित्ताने भारतीय नौदलाने आणि भारताने आपला पल्ला किती लांबचा आपण गाठू शकतो, भारतीय नौदल कुठपर्यंत जाऊ शकतं हे दाखवून दिलं एकाच वेळेस. तर 19 हे जर आपण बघितलं त्यांचं नकाशावरती आपण दाखवूया त्यांना की 19 जहाजं कुठे कुठे होती. म्हणजे आफ्रिकेच्या पूर्वी तटापासून ते मलाक्का स्टेट्स पर्यंत जो पूर्ण हिंद महासागर, त्याच्यात पर्शियन गल्फ, नंतर अरेबियन सीला नव्हते, काही लोक होते नाही म्हणायला, पण मेनली मालदीव, श्रीलंका आणि इकडे मलाक्का स्टेट्स पर्यंत ही जहाजं कशी डिप्लॉयड होती हे आपल्याला बघायला मिळतं या नकाशावरनं. हा नकाशा आता आपण दाखवू त्याच्यामध्ये. तर याच्या मागचं दुसरं उद्देश असं होतं की भारतीय नौदलाचं फुटप्रिंट ज्याला म्हणता येईल ही दाखवणं जगात, की आम्ही कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि कुठे कारवाई करू शकतो हे दाखवण्याचा एक उद्देश दुसरा होता. आणि तिसरा उद्देश असा की तिथल्या नौदलांबरोबर एकत्र ऑपरेशन करता येण्यासारखं जे काही एक्सरसाइज करतात, ज्याला पॅसेक्स म्हणतात किंवा एक पोर्ट कॉल म्हणतात, अशा 2 गोष्टी तिथे करण्याचा हा तिसरा उद्देश होता. म्हणून हे सगळं केलं गेलं होतं 21 तारखेला. सर, भारताची जी सागर पॉलिसी आहे किंवा त्याच्या संदर्भातला जो इनिशिएटिव्ह आपण घेतलेला आहे, तर त्याचाच हा एक भाग आहे असं म्हणता येऊ शकतं? अगदी म्हणता येऊ शकतं. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक नवीन पॉलिसी उलगडून दाखवली होती. त्या पॉलिसीचं नाव होतं सागर, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. इस विजन के जरिए हम अपने क्षेत्र में मैरीटाइम सिक्योरिटी का एक इंक्लूसिव ढांचा बनाना चाहते हैं. त्याच्यामध्ये हे लक्षात आलं होतं भारताच्या की हिंद महासागरामध्ये भारतासारखा मोठा देश दुसरा कुठलाच नाहीये आणि ज्यांच्याजवळ एवढं मोठं नौदल आहे असं कुठलाच देश नसल्यामुळे भारताने याच्यात पुढाकार घेतला, लिडरशिप घेतली आणि हे ठरवलं की या रिजनमध्ये, या परिघामध्ये जेवढे छोटे छोटे देश आहेत, सेशेल्स, मालदीव्स, मॉरिशस, श्रीलंका, कॅमेरोस, मॅडागास्कर, मोझाम्बिक, या सगळ्या देशांच्या बरोबर त्यांच्या सहमतीने काही काही कोऑपरेशन करावं, काही त्यांचे प्रोजेक्ट्स आपण करावे, त्यांना सुविधा द्याव्यात असं भारताने ठरवलं आणि काही बजेट पण त्याला अलोकेट केलं गेलं.
तर हे तेव्हापासून या पॉलिसीला चालना मिळाली, सुरुवात झाली आणि त्याच्या अंतर्गत पुष्कळशा गोष्टी भारताने गेल्या या 6-7 वर्षात किंवा 8 वर्षात आता केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की ज्या तिथल्या लोकल लोकांना पण त्याचा फायदा होतो आणि भारताला जेव्हा जरूर पडेल तेव्हा त्या सुविधांचा फायदा भारताला घेता येईल, अशी व्यवस्था केली गेली. सर, याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतोय, की भारताने मदत देऊ केलेली आहे किंवा तिथे वेगवेगळ्या प्रकारांनी म्हणजे जसं पाणी पुरवठा असेल, तर पाणी पुरवणं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जेट्टी बांधणं आहे आणि ते लगेच त्यांना हँडओव्हर करणं. तिथे भारताच्या नौदलाचा प्रेझेन्स आपल्याला बघायला मिळत नाही. काय कारण आहे त्याच्यामागची? तर भारताची जी पॉलिसी आहे ही जरा चीनपेक्षा किंवा इवन जे इम्पिरियल पॉवर ज्याला म्हणता येत होते पूर्वी ब्रिटन किंवा डच किंवा आता US वाले जसे करतात की दियोगा गार्सियामध्ये US बेस आहे. पूर्वी युकेचं होतं. युकेचं फॉकलँड्समध्ये जाऊन युकेने आपलं आधिपत्य तिथे गाजवलेलं आहे किंवा आधिपत्य त्यांचं ठेवलेलं आहे. भारताचा जो अप्रोच आहे, आजपासून नाही पण बऱ्याच वर्षापासून असा अप्रोच आहे की आम्ही पहिली गोष्ट लोकल गव्हर्नमेंटनी की तिथल्या राज्य सरकार तिथल्या सरकारांनी स्थानिक सरकारांनी जेव्हा भारताची मदत मागितली तेव्हाच भारत तिथे गेला पहिल्यांदी. आणि त्याच्यामध्ये ही पॉलिसी अशी होती की याला HADR म्हणतात, म्हणजे ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स आणि डिझास्टर रिलीफ. संकटाच्या वेळेस धावून जाणं की कुठे पूर आलाय, कुठे वादळ आलाय, कुठे मोठा स्टॉर्म आलाय, कुठे टायफून आलाय, असं काही झालं तर त्यावेळेस जी मदत लागते, जसं मोझाम्बिकमध्ये भारताचे नौदल इमिजिएटली पर्शियन गल्फमधनं 2 जहाजं तिथे गेले सामान घेऊन. बऱ्याच वेळेला आता भारतीय नौदलांच्या जहाजांवरती डिझास्टर रिलीफ ब्रिक्स ज्याला म्हणतात, म्हणजे अशी सामुग्री ठेवलेली असते जी एका कंटेनरमध्ये असते आणि पटकन कुठे जायला लागलं आणि तिथे काही मदत द्यायला लागली तर त्याच्यामध्ये ती सामुग्री अशी ठेवलेली असते अशा प्रकारे की तिथल्या लोकांना अगदी इमिजिएट जी मदत पाहिजे ती देता येते. तर भारताने जसं मोझाम्बिकमध्ये मदत केली, मी म्हटलं एकदा 3-4 वर्षापूर्वी मॉलदीव्समध्ये तिथला जो मेन वॉटर ट्रीटमेंट प्लांट होता जो आहे तो खराब झाला पूर्णपणे आणि पूर्ण माले नावाची ज्यांची जी राजधानी आहे तिथल्या रहिवाशांना पिण्याचं पाणी उपलब्ध होण्याची शक्यता एकदम संपून गेली होती. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की भारताने लगेच आपली 2 जहाजं तिथे पाठवली आणि ते केल्यानंतर त्यांना जेवढी सुविधा पाहिजे होती पाणी पिण्याची किंवा अजून काही करण्याची ती त्यांनी तिथे दिली भारतीय नौदलाने. अशा वेळेस ते केल्यामुळे भारताची एक जी मदत करण्याची प्रवृत्ती सगळ्यांना माहिती आहे. म्हणून अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी भारतीय नौदल सगळ्यात पुढाकार घेऊन करतं. सुदानमधनं लोकांना बाहेर काढणं असू दे किंवा लेबनॉनमधनं ऑपरेशन सकून म्हणून जे झालं होतं 2007 मध्ये, त्याच्या ऑपरेशनमध्ये कित्येक लाखो लोकांना तिथून काढून आणणं त्या युद्धाच्या परिस्थितीतनं, तसं करणं हे असे गेले कित्येक वर्ष भारतीय नौदल करत आलेलं आहे. आणि हे म्हणून सारखं तिथे या पोर्ट कॉल्स करणं, या देशांमधनं जाणं हे जरुरी असतं. म्हणून हे जे 21 तारखेला जे भारताने योग दिवसाच्या दृष्टीने किंवा निमित्ताने जे काही केलं ते याच्यासाठी की लॉंग टर्म मध्ये मग भारतला वेलकम करतात लोक, भारताच्या नौदलाला किंवा भारतीय वायुसेनेला ते लोक तिथे वेलकम करतात. हे सारखा प्रेझेन्स आपला दाखवत राहायला लागतो. सर, या निमित्ताने अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात आली होती, की दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्याला भारताने काही वर्षांपूर्वी बहिष्कृत केलं होतं, तर तिथे सुद्धा आपली एक नौका जाऊन तिथे स्थानिक सहकार करार त्यांनी केलेला आहे किंवा स्थानिक लोकांबरोबर तिथे काही एक्सरसाइज त्यांनी केलेल्या आहेत. काय कारण आहे याच्या मागचं? तर सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा तिथे साऊथ आफ्रिकेमध्ये असं सरकार होतं ज्याला ते म्हणजे काळ्या लोकांना किंवा निग्रो ज्यांना म्हणायचे पूर्वी, हल्ली निग्रो म्हणत नाहीत, अशा लोकांना ज्यांनी बहिष्कृत केलेला असा अपार्थाईड नावाची जी पॉलिसी होती साऊथ आफ्रिकेची, त्यावेळेस भारताचे संबंध त्यांच्याबरोबर नव्हते. पण 1992 नंतर भारताचे राजकीय आणि डिप्लोमॅटिक संबंध साऊथ आफ्रिकेबरोबर सुरू झाले. त्या 30 वर्ष ते त्याचा सेलिब्रेशन करण्यासाठी
ही भारतीय नौदलाची नौका तिथे गेलेली होती. आणि त्यावेळेस मग तिथल्या लोकांना त्या जहाजावरती बोलवलं जातं. त्यांना जहाजाचा पूर्ण टूर करवला जातो आणि दाखवलं जातं की कसं नौदल काम करतं, नौदलाची कारवाई कशी असते, हे सगळं काही काही प्रकार तिथे दाखवले जातात. हे लोकांबरोबर संपर्क वाढवण्याचा एक प्रकार असतो. एक उद्देश त्याच्या मागे हा असतो की तिथल्या स्थानिक लोकांबरोबर भारताचे संबंध चांगले राहावेत म्हणून हा खटाटोप केला जातो भारतीय नौदलाद्वारे. सर, तुम्ही आधीच्या उत्तरामध्ये असं म्हणाला होतात की त्या देशांना जर सिक्युरिटीची गरज असेल तर आपण लगेच धावून जातो किंवा इतर प्रकारची मदत आपल्याकडनं दिली जाते. पण नेहमी असं आहे की एकच देश सगळ्यांना सिक्युरिटी पुरवू नाही शकत किंवा सगळ्यांपर्यंत मदत त्या त्या वेळेला जेव्हा गरज असेल त्यावेळेला पोहोचण्यापर्यंत काही एक कालावधी जाऊ शकतो. याच्यासाठी म्हणून नेमके काय पावलं भारताकडनं उचलली गेलेली आहेत त्याबद्दल मार्गदर्शन करा. तर आता भारतीय नौदलाने गेल्या जवळजवळ 15 वर्षात भारतीय हिंद महासागरमध्ये, इंडियन ओशन रिजनमध्ये एक नवीन असोसिएशन सुरुवात केलेली. त्याला आयॉन्स म्हणतात, इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम. तर या भागातले जेवढे देश आहेत ते एकत्र येतात, एकमेकांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस ते एकमेकांना सांगतात, शेअर करतात आणि मग त्याच्यातनं कोलॅबोरेशन कसं करता येईल, एकत्र कोऑपरेशन कसं करता येईल हे ठरवलं जातं. गेल्या 5 वर्षात भारताने गुरगावमध्ये, दिल्लीजवळ एक IFC-IOR म्हणून एक सेंटर उघडलेलं आहे. तर पूर्ण हिंद महासागर आणि मलाक्का स्टेट्स पर्यंत जेवढं व्हाईट शिपिंग म्हणजे जे कमर्शियल शिपिंग असतं, जी जहाजं मालवाहतूक करतात समुद्रावरती, त्यांची पूर्ण माहिती या IFC-IOR मध्ये रिअल टाइम मध्ये येत असते की कुठलं जहाज आता कुठे आहे हे या सेंटरमध्ये दिसतं. सॅटेलाइटच्या द्वारे तिथे असतं आणि या सेंटरमध्ये बाकीच्या देशांचे लोक पण आता पोस्टेड आहेत. जे त्यांना काही माहिती पाहिजे असेल, तसं मग श्रीलंकेचा एक ऑफिसर तिथे आहे. त्याला श्रीलंकेच्या आसपास किती जहाजं आहेत आणि कुठली जहाजं आतमध्ये शिरणार आहेत तिथल्या बंदरामध्ये हे सांगायचं असेल तर त्याला ही माहिती इथे बसल्या बसल्या मिळते, दिल्लीतच किंवा गुरगावला, दिल्लीच्या जवळ. आणि हे तो त्यांच्या स्वतःच्या नौदलाला सांगू शकतो, त्यांच्या सरकारला सांगू शकतो. एक उदाहरण दिलं मी. असे बरेच देशांचे लोक इथे आता पोस्टेड आहेत, त्यांच्या ऑफिसर नौदलांचे. आणि त्याच्या या कॉपरेशनमुळे भारताची भूमिका याच्यात खूप मजबूत झालेली आहे, कारण आता भारतामध्ये हे सेंटर आहे. तसंच सिक्युरिटीसाठी पूर्वी असं म्हटलं जायचं की म्हणजे हे अमेरिकन कन्स्ट्रक्ट किंवा अमेरिकन एक डेफिनेशन होतं की इंडिया इज द नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर ऑफ इंडियन ओशन रिजन, असं म्हणायचे. म्हणजे सगळं पूर्ण सुरक्षा भारताने द्यावी अशी एक अपेक्षा अमेरिकन्सची किंवा वेस्टर्न लोकांची होती. तर भारताने हे म्हटलंय किंवा बाकीच्या देशांनी आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की एक देश, जसं तू म्हणालीस की एक देश सगळ्या देशांना सुरक्षा देऊ शकत नाही, इतकी कपॅसिटी नसते, कुवत नसल्यामुळे तेवढं तिथपर्यंत पल्ला गाठता येत नाही जर जरूर पडली तर. म्हणून आता कोऑपरेटिव्ह अप्रोच केलं गेलं आहे. तरी भारताला आता भारताचं डिस्क्रिप्शन असं आहे की प्रिफर्ड पार्टनर ऑफ चॉईस किंवा सिक्युरिटी पार्टनर ऑफ चॉईस असं म्हटलं जातं. जर कोणाला भारताची मदत पाहिजे असेल तर ते देश भारताकडनं मदत मागतात आणि मग भारत तिथे जातं किंवा तिथे जाण्याचा निर्णय घेतला जातो. हा खूप एक अक्षरशः सूक्ष्म एक बदल आहे भारताच्या पॉलिसीमध्ये की प्रिफर्ड पार्टनर ऑफ चॉईस, म्हणजे पार्टनर ऑफ चॉईस, सिक्युरिटी पार्टनर ऑफ चॉईस, जे आता म्हटलं जातं. पूर्वी म्हणायचे नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर. ते शक्य नव्हतं, ते प्रॅक्टिकल नव्हतं, पण आता हे प्रॅक्टिकल झालेलं आहे की कुठल्या देशांनी जर भारताला बोलवलं तर भारत लगेच धावून जातं. आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही काही बंदरं आहेत तिथे भारताने आपल्या सुविधा आता तिथे एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. तिथे जेटी बनवली आहे, तिथे रेडार्स दिलेले आहेत, तिथे एअर स्ट्रीप आणि एअरफील्ड बनवलं आहे. जेव्हा भारताला जरूर पडेल तेव्हा हे आपले मित्र देश असल्यामुळे भारताला त्यांचा लाभ होईल आणि तिथे त्याचा वापर करता येईल, असा एक उद्देश या सगळ्या पॉलिसी मागे आहे. सर, मागच्या म्हणजे 21 तारखेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरती होते आणि त्याच्यानंतर ते बाकीच्या देशांचा दौरा करून भारतामध्ये परत आले. त्याच वेळेला आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवल हे सुद्धा त्यांच्या बरोबरीने होते आणि येताना त्यांनी ओमानला भेट दिलेली होती. काय महत्व आहे या भेटीचं या निमित्ताने हे आम्हाला स्पष्ट करून सांगा.
तर ओमान अशा जागी, ओमान हा देश त्याचं जर लोकेशन बघितलं जॉग्रफिकली, तर खूप महत्वाचा देश आहे, जो अरेबियन सागर आणि इंडियन ओशन या दोन्ही सागरांना जोडणारा जो भाग आहे, त्याच्या बरोबर वरती ओमान आहे. आणि ओमानचं एक पोर्ट आहे डुकुम नावाचं. त्या डुकुम पोर्टमध्ये बरेचसे कमर्शियल ऍक्टिव्हिटीज होतात आणि तिथे ट्रान्सशिपमेंट होऊ शकते. डुकुमहून भारताच्या पश्चिमी तटावरती जेवढे छोटे छोटे बंदरं आहेत, जामनगर, वेरावेल, पोरबंदर, अशा ठिकाणी ट्रान्सशिपमेंट करण्यासाठी डुकुमचं महत्व वाढलेलं आहे. तर मोठी मोठी जहाजं डुकुममध्ये येऊन तिथला जो त्यांचा मालवाहतूक ते करत असतात, तर तो जो कार्गो असतो तो तिथे अनलोड करतील आणि मग छोट्या जहाजांमधनं भारताच्या छोट्या छोट्या बंदरांमध्ये हे सगळे माल तो त्यांचा जो असतो ते तिथे येईल, किंवा गुड्स ज्याला म्हणतो ते तिथे येऊ शकतात, असा एक उद्देश आहे. आणि जेव्हा जरूर पडेल तेव्हा भारतीय नौदलाला OTR म्हणजे ऑपरेशन टर्न अराउंड बेस, जिथे पेट्रोल घेतलं जाईल त्या नौकेसाठी, खाण्यापिण्याच्या वस्तू लादल्या जातील जहाजावरती जेव्हा जरूर पडेल भारतीय नौसैनिकांना, ते दुकुममध्ये होऊ शकतं. असं एक प्लॅनिंग भारताने केलेलं आहे ओमान बरोबर मिळून. तसंच सेशेल्समध्ये अझम्पशन नावाचं एक आयलंड आहे, एक बेट आहे, तिथे पण भारताने एक सुविधा तयार केलेली आहे. अगालेगा नावाचं एक बेट आहे मॉरिशसच्या राजधानीपासून उत्तरेकडे 400 नॉटिकल माइल्स. तिथे पण भारताने आपली सुविधा एस्टॅब्लिश केलेली आहे. हा मिलिटरी बेस नाहीये, हे सुविधा आहेत. जेव्हा जरूर पडेल संकटात किंवा अगदी जरुरीच्या वेळेस, त्यावेळेस भारत त्याचा उपयोग करू शकेल, असा एक करार या देशांबरोबर भारताने केलेला असल्यामुळे भारताचं फुटप्रिंट, भारतीय नौदलाचं खूप ठिकाणी वाढलेलं आहे. आणि या दृष्टीने त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी म्हणून NSA धोवल इजिप्ततून, म्हणजे अमेरिका आणि इजिप्ततून परत येताना तिथे गेले होते. जेव्हा पंतप्रधान दिल्लीत चालले आले किंवा भारतात चालले आले, तेव्हा ते तिथे गेले होते याचा रिव्ह्यू घेण्यासाठी. सर, मागच्या आठवड्यामध्ये आपण ज्या वेळेला पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीच्या संदर्भात भाग केला होता, त्याच्यामध्ये एक मुद्दा तुम्ही मांडलेला होता की बहरीनमध्ये आता भारतीय नौदलाचा अधिकारी असणार आहे, तिथे त्याचं अपॉइंटमेंट होणार आहे. काय महत्व आहे, परत एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा. जसं IFC-IORचं मी म्हटलं, गुरगावमध्ये बाकीचे लोक, बाकी नौदलांचे ऑफिसर आता इथे पोस्टेड आहेत हे समन्वय वाढवण्यासाठी. तिथे बहरीनमध्ये असणार आहे, कारण अमेरिकेचं जे सेंट्रल कमांड आहे ते बहरीनमध्ये, सेंट्रल नेव्हल कमांड जो आहे तो बहरीनमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडनं जी माहिती पाहिजे असेल ती आपला ऑफिसर तिथून घेऊ शकतो आणि रिअल टाइममध्ये भारतीय नौदलाच्या हेडक्वार्टरमध्ये त्याचा माहिती ती देऊ शकतो. असा एक अरेंजमेंट अशी एक केली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे याच्यात समन्वय असा वाढणार आहे. सर, योग दिनाच्या निमित्ताने म्हणजे शरीराला एक लवचिकता प्राप्त व्हावी याच्यासाठी हा योग दिन असतो असं म्हटलं जातं, किंवा कायमस्वरूपी हा योग तुम्ही करा म्हणजे शरीराला एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होईल असं म्हटलं जातं. याच निमित्ताने भारतीय नौदलाने अशा पद्धतीचा सराव करणं किंवा अशा पद्धतीने इंडियन ओशन रिजनमध्ये आपला प्रेझेन्स काय आहे हे दाखवणं, ही सुद्धा एक प्रकारची लवचिकता आहे. किंवा पुढे जसं तुम्ही म्हणालात की पार्टनरशिपच्या दृष्टीने या सगळ्या घटना महत्त्वाच्या आहेत. ही जी काही माहिती आज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली, या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार प्रेक्षक हो, आजचा हा भाग आणि या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.